नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत राहता शहरामध्ये. यंदाची ही निवडणूक अतिशय एक वेगळ्या पद्धतीने साजरी होते. आपण जर बघितलं, हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी प्रत्येक जण साजरा करतोय. आपण जर बघितलं, या ठिकाणी महायुतीच्या प्रभाग क्रमांक 8च्या उमेदवारांचा नारळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय. आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत. आपल्यासोबत माजी नगराध्यक्षा पुष्पताई सोमवंशी आहे. नानी, यंदा तुम्ही इलेक्शनला उभे नाहीये, मात्र तुम्ही जे कॅन्डिडेटला आज निवडणुकीसाठी आल्यात, काय सांगाल यासाठी? राहता नगरपालिकेची निवडणूक सध्या धामधूम मध्ये प्रचाराची चालू आहे. प्रचाराचा आज नारळ शुभारंभ झालेला आहे. आपले सर्व उमेदवार हे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सन्माननीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. हा यांचा एकच अजेंडा आहे, विकास कसा होईल. विकास होण्यासाठी सर्व उमेदवार हे तरुण तडफदार, ज्यांना समाजाची आवड आहे, धार्मिक आवड आहे, असेच उमेदवार दादांनी दिले आहे. आपण सर्वांना विजयी करायचं आहे. आपण एकमेकांना सांगायचं आहे की कमळाला मतदान करा. आपल्या सर्वांच्या भावना ह्या सन्माननीय नामदार साहेबांशी जोडलेल्या आहे. आपण त्यांच्याच याच्यातनं सगळे विकास कामं करत असतो. लोकसभेमध्ये पण कमळाचं चिन्हाचं खासदार आहेत, सगळे आमदार आहेत. महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये हे सगळं भाजपचं सरकार आहे. आपल्याला कुठलाही निधी मिळण्यासाठी अडचण येणार नाही. फक्त आपल्याला एकच गरज आहे, आपण ह्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा. कमळ हे सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे. दुसऱ्या कुठल्याही भूलथापांना न बळी पडता तुम्ही कुठलंही नाव बघू नका, काही नका बघू, फक्त कमळाला पहा आणि शिक्का द्या. मी सगळ्यांना विनंती करते. आपण या इलेक्शनला उभं राहिला. आज या ठिकाणी राहता नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीला सामोरे जाताना राज्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, तसेच युवा नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडत आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार, तसेच राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीनदादा गाडेकर, अनिताताई शेळके आणि मी स्वतः ॲडव्होकेट ऋषिकेश पाळंदे प्रचाराला शुभारंभ केलेला आहे. मुंजोबा मंदिराच्या इथे नारळ वाढून, तसेच मसोबाला नारळ वाढून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहोत. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर इथून मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपला तालुका हा 2000 साली झालेला आहे. तालुक्याचा जो झपाट्याने विकास झाला आहे त्याच्या मागे जर खऱ्या अर्थानं कोणाचा हात असेल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा आहे. 2025 ची ही जी निवडणूक आहे ही आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लोकांसमोर जात आहोत, सामोरे जात आहोत. इथून पुढे भविष्यात देखील विकास करायचा असेल, आपली नगरपालिका ही क श्रेणीची नगरपालिका आहे. आपल्याला जर निधी आणायचा असेल, दलित निधी ह्या क श्रेणीच्या नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात येतो. भविष्यात निधी आणायचा असेल तर आपल्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही निवडणूक निवडून सर्व उमेदवारांना निवडून देऊन निधी मोठ्या प्रमाणात आणावा लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही जर आज बघितलं, राहत्यामध्ये स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, खडीकरण, मुरमाटीकरण, डांबरीकरण जे विकास झालेला आहे तो फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे. आज या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी उमेदवार देताना त्याची एक कॅटेगरी ठरवलेली आहे. ह्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, व्यापारी असे आणि तरुण उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. आपण बघितलं तर विखे पाटील साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून आज या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिलेली आहे. मी त्या विखे पाटील कुटुंबाचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटलाच्या याच्याने भरपूर कामं झालेले आहे वार्डामध्ये. तरी अजूनही अशी आपल्याकडं पप्पू भाऊशे विखे पाटील, मयूर पाळंदे आणि नगराध्यक्षाचं सीट आपलं डॉक्टर स्वाधीन गाडेकर एक डॉक्टर आहेत. तरी या तिघांचा आपण चांगला विचार करावा आणि कमळाला मतदान करा ही नम्र विनंती. मी अनिता सुयोग शेळके प्रभाग क्रमांक 8 मधून नगरसेविका पदासाठी उभी आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत मयूरदादा पाळंदे आणि नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर स्वाधीन गाडेकर आम्ही आहोत. आम्ही सर्वजण कमळ या चिन्हावर उभे असून आम्हाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे यांचं मोठं मार्गदर्शन आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांना आम्हाला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी माझी सर्वांना विनंती.